श्री जितेंद्र गोविंद जोशी, एक तरुण, धाडसी, तडफदार, मराठमोळं पण बिनधास्त व्यक्तिमत्व. सर्वसामान्य ब्राह्मण कुटुंबात यांचा जन्म झाला. आई आणि वडिलांनी केलेले संस्कार, त्याची श्रीमंती काही औरच. जितेंद्र जोशी यांनी आपलं शालेय शिक्षण पुण्यातील नामवंत सौ विमलाबाई गरवारे प्रशाला इथून पूर्ण केलं आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं शिक्षण भारती विद्यापीठमधून पूर्ण केलं. त्यांनी पुढे पुणे विद्यापीठातून आपलं मास्टर्स इन मॅनेजमेंट सायन्स, डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट आणि पोस्ट ग्रॅज्युएट इन बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षणही पूर्ण केलं. तसेच सिम्बॉयसिसमधून ॲडव्हान्स डिप्लोमा इन कम्प्युटर सॉफ्टवेअर हा सुद्धा पूर्ण केला. जितेंद्र जोशी यांनी शैक्षणिक तसेच आयुष्याचा खडतर प्रवास मोठ्या धाडसाने पार केला आणि त्यांच्या या प्रवासात त्यांना साथ दिली ती म्हणजे त्यांची पत्नी डॉक्टर ज्योत्स्ना जोशी यांनी. तरुणपणापासूनच त्यांनी शिक्षणाव्यतिरिक्त कला आणि क्रीडा क्षेत्रात रुची दाखवली. पुणे बालेवाडी स्टेडियममध्ये पहिल्या नॅशनल गेम्समध्ये तसेच पुणे गणेश फेस्टिवलमध्ये VIP, VVIP आणि सेलिब्रिटी मॅनेजमेंटमध्ये नेहमीच हिरिरीने पुढाकार घेतला. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यावर ग्रीव्ज लिमिटेड कंपनीमध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे जाऊन त्यांनी भारतातील व विदेशातील मोठ्या कंपन्यांमध्ये जसं की फोर्ड, टाटा मोटर्स, फिलिप्स, विषय आणि ॲटलास कॉपको यांसारख्या कंपन्यांमध्ये डिव्हिजनल हेड, ऑल इंडिया सप्लाय चेन हेड, एशिया पॅसिफिक हेड अशी मोठमोठी आणि जबाबदारीची पदे भूषवली. जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्सची कंपनी फिलिप्सचे नेदरलँड, पोर्चुगल आणि बेल्जियम येथील 3 मोठे मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प भारतात आणण्यासाठी मोठं योगदान दिलं. गेली अनेक वर्ष ते आळंदी येथील अंध मुलांचा सांभाळ करीत आहेत. तसेच उत्तम गुणवत्तेने यश मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांचा त्यांनी सत्कार केला, जेणेकरून त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन मिळेल. जितेंद्र जोशी यांनी फक्त तरुण पिढीलाच प्रोत्साहन दिलं असं नाही, तर वृद्धाश्रमात जाऊन देखील त्यांच्याशी त्यांनी भावनिक संवाद साधला. मित्रांसाठी फ्रेंड्स सोशल रिस्पॉन्सिबिलिटी क्लबची स्थापना केली. रोटरी क्लब आणि अभि ग्रुपने एकत्र येऊन बऱ्याच सोशल ॲक्टिव्हिटीज केल्या, जसे ब्लड डोनेशन कॅम्प, ट्री प्लांटेशन, व्हॅक्सिनेशन कॅम्प एटसेट्रा. त्यांनी आपल्या कार्याने प्रत्येकालाच भुरळ घातली. बुद्धी, मन तसेच हुशारी यांनी परिपूर्ण असलेले जितेंद्र जोशी यांनी माणूस म्हणून समाजातही माणुसकी जपली आहे. अशा या दिलखुलास माणसाला आमचा सलाम. त्यांच्या या क्षेत्रामधील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक कर्तृत्व, समाज व राष्ट्राच्या प्रती ते करीत असलेल्या त्यांच्या कार्याची तळमळ व त्यांनी समाजाप्रती केलेल्या कार्याच्या व कर्तृत्वाच्या सन्मानार्थ संस्थेच्या वतीने मानवाधिकार पुरस्कार देताना अत्यंत आनंद होत आहे. या सन्मानामागील भावना त्यांच्या प्रगतीला व कार्याला स्फूर्तिबळ देण्याचीच आहे.